श्री स्वामी समर्थ प्रसन्न. श्री स्वामी समर्थ प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सेवा कराल सुखरूपी मेवा खाल. दररोज फक्त 11 माळा करा श्री स्वामी समर्थ जपाच्या व स्वामी सारामृताचे रोज 3 अध्याय वाचा. मनोभावे स्वामी दर्शन घ्या. तुम्हाला स्वामी नक्कीच प्रसन्न होतील. श्री स्वामी प्रसन्न होतील. श्री स्वामी समर्थ. 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 हा एकच जप सतत म्हणत राहा. मनातल्या मनात म्हणा, जपमाळेवर करा. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी नित्य उभा आहे. ते म्हणतात, कोणतेही कारण असो रागवू नकोस, मोठ्याने बोलू नकोस, चिडू नकोस, मन शांत ठेव. विचार करा व नंतरच अंमलबजावणी करा. कारण त्रास फक्त तुम्हालाच. नीट वागलात तर मनशांती फक्त तुम्हालाच. विचार एक विलक्षण शक्ती असून आपले विचार बदला तर आपलं नशीबही बदलेल. स्वामी म्हणतात, फक्त मला साद घाल, मी तुझ्यासाठी सदैव पाठीशी उभा आहे. स्वामींनी आपल्याला सांगितलेलंच आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी नित्य उभा आहे. स्वामी समर्थांची हे जे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी नित्य उभा आहे, हे जे सांगितलेलं आहे, त्यामुळे आपल्याला विलक्षण असं मनस्वास्थ्य लाभतं, मनःशांती लाभते व आपल्याला आपले मन पवित्र झाल्याची भावना होते. स्वामी म्हणतात, कुठलंही कारण असलं तरी रागवू नकोस, मोठ्याने बोलू नकोस, चिडू नकोस, रागवू नकोस. विचार कर व नंतरच त्या विचारावर अंमलबजावणी कर. कारण वाईट विचार केला तर त्रास फक्त तुलाच, चांगला विचार केलास तर मनःशांती फक्त तुलाच. कारण विचार एक विलक्षण शक्ती असून आपले विचार बदला असं स्वामी म्हणतात, तर तुमचं नशीबही बदलेल. स्वामी म्हणतात, मनोभावे मला हाक मार, प्रेमळ भक्तांच्यासाठी मी कुठेही असलो तरी तुझ्या संकटांना मी हरवून टाकीन. कारण घाबरू नकोस, चिडू नको, रागावू नको, मन शांत ठेव. फक्त मला मनोभावे हाक मार. तुझ्यासाठी, माझ्या प्रेमळ भक्तांच्यासाठी मी कुठेही असलो तरी मी तुझ्या संकटांना हरवून टाकीन. कारण तू जर नीट राहिलास, रागावला नाहीस, तर मनःशांती तुला मिळेल, सुख पण तुलाच मिळेल.